नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयामध्ये व्याकरण अभ्यासणार आहोत आणि आजचा आपला व्याकरणाचा घटक आहे विरामचिन्हे. विरामचिन्हे ह्या व्याकरणाच्या घटकाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विरामचिन्हे म्हणजे काय ते समजून घेऊया. विरामचिन्हांचा वापर भावनांच्या, विचारांच्या आविष्कारासाठी आवश्यक व महत्त्वाचा ठरतो. भाषा व्यवहारात लेखन, भाषण, वाचन या क्रिया सतत व सातत्याने घडत असतात. जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा कथन केलेले वाचकाच्या लक्षात यावे म्हणून विरामचिन्हांचा वापर केला जातो. कोणताही मजकूर वाचत असताना लिहिलेला अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. या थांबण्यालाच आपण विराम घेणे असे म्हणतो. हा विराम कधी अल्प म्हणजेच कमी असतो तर कधी त्यापेक्षा अधिक असतो. कधी एखादे वाक्य बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातील असते. बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द व वाक्य यामध्ये काही काळ थांबवावे लागते. कोठे किती थांबावे हे ध्यानात येण्यासाठी जी विशिष्ट चिन्हे वापरतात त्या चिन्हांनाच आपण विरामचिन्हे असे म्हणतो. विराम म्हणजेच काय? थांबणे. बोलताना आपण आवश्यकतेनुसार कमी अधिक वेळ थांबू शकतो, परंतु लिहिताना तसे करता येत नाही. म्हणून ही जी काही लिहिताना थांबण्याची क्रिया आहे त्याच क्रियेला आपण विरामचिन्हेद्वारे दर्शवलं किंवा दर्शवली जातात. आता विरामचिन्हे म्हणजे काय तर बोलताना आपण आवाजात चढ उतार करून बोलतो. आपण आपले भाव व्यक्त करत असतो. कधी आपल्याला राग येतो तर त्यावेळेस आपला आवाज वाढतो. कधी आपण प्रेमाने हळूवारपणे बोलतो. बोलण्यातील तोच नेमका भाव लेखनामध्ये यावा आणि वाचकाला तो आशय सहजपणे समजावा म्हणून आपण विरामचिन्हांचा उपयोग लेखनामध्ये करतो आणि म्हणूनच त्यावेळेस आपण त्याला थांबतो किंवा विराम म्हणजेच काय? थांबणे. मराठी भाषेमध्ये पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्हे, उद्गारचिन्हे इत्यादी महत्त्वाची विरामचिन्हे वापरून आपण आपल्या मनातील भाव सहजपणे व्यक्त करू शकतो आणि ह्या विविध चिन्हांचा वापर करून वाचकाला आशय सहजपणे समजू शकतो. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो. वाचताना सुद्धा वाक्य कुठे संपते, प्रश्न कुठे आहे, उद्गार कुठे आहे, उद्गार कोणता आहे, वाक्यात कोठे व किती थांबले पाहिजे हे समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यालाच आपण विरामचिन्हे म्हणतो. मग अशा मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांचे प्रकार आता आपण पाहणार आहोत. मराठी भाषेमध्ये असलेले विरामचिन्हांचे प्रकार म्हणजेच पुढील प्रमाणे: पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, संयोग चिन्ह, कागपद आणि अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हांचे पुन्हा दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह. तर हे आहेत आपले विरामचिन्हांचे प्रकार. आता आपण एक एक विरामचिन्हांचा प्रकार समजून घेऊया. पहिला विरामचिन्हांचा प्रकार आहे पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी पूर्णविराम वापरतात. उदाहरणार्थ, मी दररोज शाळेत जातो किंवा मी दररोज शाळेत जातो. तर इथे बघा आपण वाक्य पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारचं विरामचिन्ह लावतो. यालाच आपण इंग्लिशमध्ये फुल स्टॉप असे म्हणतो. हे बघा विरामचिन्ह कसं असतं पूर्णविरामचं ते इथे दाखवलेलं आहे. छोटासा आपण टिंब किंवा डॉट काढतो आणि हा विरामचिन्ह नेहमी वाक्य संपल्यानंतर वाक्याच्या शेवटी आपण लावतो.
आता ह्या विरामचिन्हाचा वापर आपण कधी करतो, तर याचा वापर आपण वाक्य पूर्ण झाले की करतात. जिथे की इथे बघा, जसं तुम्हाला दिलेलं आहे, करताच्या नंतर जो काही डॉट दिलेला आहे त्यालाच आपण पूर्णविराम असे म्हणतो. उदाहरण, आज दसरा आहे. तर बघा, ह्या उदाहरणामध्ये आज दसरा आहे एक छोटंसं वाक्य आहे आणि हे वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर आपण पूर्णविराम हे चिन्ह लावलेलं आहे. ज्यावेळेस आपण वाक्य संपल्यानंतर किंवा वाक्याच्या शेवटी पूर्णविराम हे चिन्ह लावतो, त्याचाच अर्थ असा की हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. दुसरं उदाहरण, येथून निघून जा. तर इथे सुद्धा पूर्णविराम लावलेला आहे, म्हणजेच हे वाक्य इथेच संपलेलं आहे किंवा इथेच पूर्ण झालेलं आहे. पुढील उदाहरण आहे, रमाला कन्या प्राप्ती झाली. तर इथे बघा, झालीच्या नंतर पूर्णविराम लावलेलं आहे, म्हणजेच हे वाक्य इथेच संपलेलं आहे. आता विरामचिन्हाचा दुसरा प्रकार पाहूया. विरामचिन्हाचा दुसरा प्रकार आहे अर्धविराम. याआधी आपण पाहिलं पूर्णविराम. पूर्णविराम आपण कसा देतो की जेव्हा वाक्य पूर्ण होतं तेव्हा आपण एक छोटासा डॉट किंवा टिंब देतो. अर्धविराममध्ये वाक्याच्या मध्येच एक छोटासा डॉट आणि खाली कॉमा किंवा स्वल्पविराम किंवा अर्धविराम दिला जातो. दोन छोटी वाक्य उभयनामी अवयवांनी जोडतात तेव्हा हे चिन्ह वापरतात. तर जेव्हा दोन छोटी वाक्य एकत्र आपल्याला जोडायची असतात आणि त्यावेळेस दोन वाक्य जोडण्यासाठी जेव्हा उभयनामी अवयवांचा वापर केला जातो तेव्हा अर्धविराम चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरण, गड आला पण सिंह गेला. आता बघा, इथे गड आला हे एक छोटंसं वाक्य आहे आणि पुढचं वाक्य पण सिंह गेला. हे दोन वाक्य जोडण्यासाठी इथे अर्धविराम ह्या विरामचिन्हाचा वापर करण्यात आलेला आहे. आता हे अर्धविराम कधी वापरतात ते आपण समजून घेऊया. ज्याचा परस्पर संबंध नाही असे वाक्यांश जेव्हा मोठ्या वाक्यांमध्ये येतात त्या निरनिराळ्या वाक्यांशामध्ये अर्धविराम वापरतात. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की जेव्हा एखादे छोटे छोटे वाक्यांश जोडून आपण एक मोठं वाक्य तयार करतो, मग ह्या मोठ्या वाक्यामध्ये जे छोटे छोटे निरनिराळे वाक्य असतात त्या वाक्यांच्या अंशामध्ये म्हणजेच वाक्यांशामध्ये हे अर्धविरामचं चिन्ह लावलं जातं. त्याचबरोबर संयुक्त वाक्यातील समान वाक्य वेगवेगळे दाखवण्यासाठी बघा, वाक्याचे जे आपण प्रकार पाहिलेले आहेत संयुक्त वाक्य, तर ह्या संयुक्त वाक्यामध्ये जे काही वेगवेगळे वाक्य आहेत ते समान दर्शवण्यासाठी सुद्धा ह्या अर्धविराम चिन्हाचा उपयोग केला जातो. दोन छोटी वाक्य उभयनामी अवयवांनी जोडली असता. मग अर्धविराम या विरामचिन्हाचा उपयोग आपण कधी करतो की जेव्हा दोन छोटी छोटी वाक्य उभयनामी अवयव म्हणजेच पण, किंतु, परंतु, अथवा हे जे काही उभयनामी अवयव आहेत ह्या उभयनामी अवयवांद्वारे जेव्हा दोन छोटी वाक्ये एकत्र जोडली जातात तेव्हा अर्धविराम ह्या विरामचिन्हाचा उपयोग केला जातो. आता आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे, ढग खूप गरजत होते पण पाऊस पडत नव्हता. आता बघा, ह्या पूर्ण वाक्यामध्ये दोन वाक्यांश एकत्र जोडले गेलेले आहेत. पहिला वाक्यांश आहे ढग खूप गरजत होते आणि दुसरं वाक्यांश आहे पण पाऊस पडत नव्हता. मग आता इथे बघा, ह्या दोन वाक्यांशांना अर्धविराम या विरामचिन्हाच्या उपयोगाने एकत्र करण्यात आलेले आहे आणि अशा रीतीने दोन वाक्यांश जोडून एक मोठं वाक्य तयार करण्यात आलेलं आहे. मग ह्या वाक्यामध्ये मधोमध दोन वाक्यांच्या मधोमध हे चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे अर्धविराम चिन्ह वाक्यांच्या मधोमध दिलं जातं आणि पूर्णविराम वाक्याच्या शेवटी. बघा, आता इथे वाक्य संपलेलं आहे, ढग खूप गरजत होते पण पाऊस पडत नव्हता. इथे वाक्याचा शेवट झालेला आहे आणि वाक्याच्या शेवटी आपण पूर्णविराम चिन्ह दिलेलं आहे. म्हणजेच काय, पूर्णविराम चिन्ह आपण वाक्याच्या शेवटी वाक्य संपल्यानंतर देतो, तर अर्धविराम हे चिन्ह दोन वाक्यांच्या मधोमध आपण लावतो किंवा देतो.
पुढील उदाहरण समजून घेऊया. त्या देशात राजा होता तरी सत्ता लोकांच्या हाती होती. आता बघा इथे सुद्धा दोन वाक्यांश एकत्र जोडण्यात आलेले आहे. पहिला वाक्यांश आहे त्या देशात राजा होता आणि दुसरं वाक्यांश आहे तरी सत्ता लोकांच्या हाती होती. आता हे दोन वाक्य एकत्र जोडण्यासाठी एक वाक्यांश पूर्ण करण्यासाठी अर्धविराम ह्या विरामचिन्हाचा उपयोग दोन वाक्यांच्या मधोमध करण्यात आलेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा वाक्य पूर्ण होतं तेव्हा पूर्णविराम हे विरामचिन्ह इथे देण्यात आलेलं आहे. आता पुढील अजून वाक्य आपण समजून घेऊया. वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही, परंतु वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्व सत्ता संपत्ती उधळून टाकली. आता बघा इथे दोन वाक्य आहेत आणि ह्या वाक्यांना उभयनामी अवयवाने म्हणजेच परंतु या उभयनामी अवयवाने जोडण्यात आलेलं आहे. आणि उभयनामी अवयवाच्या अगोदर अर्धविरामचिन्ह याचा उपयोग करण्यात आलेला आहे. तर म्हणजेच हे दोन वाक्य आहेत. वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही, हे एक वाक्यांश आहे. परंतु वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्व संपत्ती उधळून टाकली. तर ह्या वाक्यामध्ये वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्व संपत्ती उधळून टाकली हे वेगळं वाक्य आहे. पण परंतु या उभयनामी अवयवाने ह्या वाक्याला जोडून दोन वाक्यांशांना जोडून एक मोठं वाक्य तयार करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यासाठी कोणत्या चिन्हाचा उपयोग करण्यात आलेला आहे तर ते आहे अर्धविराम. अर्धविराम नंतर इथे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम लावलेलं आहे. तर अशा रीतीने आपण एकाच वाक्यामध्ये अर्धविराम आणि पूर्णविराम यांचा उपयोग कसा केला जातो याचा अभ्यास केलेला आहे. आता पाहूया वाक्याचा विरामचिन्हाचा पुढील प्रकार. विरामचिन्हाचा पुढील प्रकार म्हणजेच अपूर्ण विराम. आता अपूर्ण विराम ह्याचं बघा चिन्ह कसं दिलेलं आहे तुम्हाला कंसामध्ये दोन छोटे डॉट किंवा दोन छोटे टिंब. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरावा लागतो. उदाहरणार्थ पुढील उदाहरणे सोडवा. आता बघा हे प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, पुढील उदाहरणे सोडवा आणि त्याच्या पुढे अपूर्ण विराम ह्या विरामचिन्ह दिलेलं आहे. अजून आपण समजून घेऊया याचा उपयोग कधी केला जातो. अपूर्ण विरामचिन्हाचा उपयोग वाक्याच्या शेवटी तपशील देण्यासाठी केला जातो. जसं की उदाहरण संगम महाराजांच्या मते पुढील दिवस शुभ आहेत. इथे बघा हे चिन्ह लावण्यात आलेलं आहे म्हणजेच कोणतं ते अपूर्ण विराम. अपूर्ण विराम हे वाक्याच्या शेवटी तपशील देण्यासाठी. आता इथे काय सांगितलेलं की संगम महाराजांच्या मते पुढील दिवस शुभ आहेत आणि ते दिनांक तुम्हाला दाखवायचे आहेत, त्याच्यासाठी ते अपूर्ण विराम चिन्ह लावण्यात आलेलं आहे. तुम्हाला बघा प्रश्न वगैरे विचारले जातात, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, पुढील प्रश्न चुकी बरोबर ते सांगा. मग त्यावेळेस प्रश्नचिन्ह लावलं जात नाही तर तेव्हा अपूर्ण विरामचिन्ह लावलं जातं. त्यामुळे काय होतं की ते वाक्य अपूर्ण आहे त्याच्या पुढे काहीतरी तुम्हाला सांगितलेलं आहे याचा बोध आपल्याला त्यावेळेस होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण विरामचिन्ह म्हणजे काय याचा अर्थ समजून घेतलेला आहे आणि त्यानंतर विरामचिन्हांचे कोणते कोणते प्रकार असतात यांची नावे आपण जाणून घेतली. आणि आता ह्या विरामचिन्हांची प्रकारांचे त्यांचे चिन्ह आणि त्यांचा वाक्यात उपयोग कसा केला जातो याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे. उर्वरित विरामचिन्हांचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण विरामचिन्ह या व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.